नंतर स्वागत एक महत्त्वाची घडामोड बाबाजी काळे यांच्या आमदारकीवरच दिलीप मोहिते यांच्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। दिलीप मोहिते यांच्याकडून बाबाजी काळेंविरोधात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली। 3 लाख उत्पन्न दाखवणाऱ्या काळेंना 3 कोटींचं कर्ज कसं मिळालं असा सवाल करण्यात आला। निवडणूक प्रतिज्ञापत्रात काळे यांनी चुकीची माहिती दिल्याचं मोहिते पाटील यांचं म्हणणं आहे। बाबाजी काळेंची आमदारकीच रद्द होईल आणि खेड आळंदीत पोटनिवडणूक लागेल असा दावा सुद्धा दिलीप मोहिते पाटील यांच्याकडून केला जातोय। 0 उत्पन्न असणाऱ्या बायकोला 1.5 कोटी रुपयाचं कर्ज कसं मंजूर होतं, या 3 कोटी रुपयाचं कर्ज कसं मंजूर होतं, ही सगळी आर्थिक अनियमितता बघून कोर्टानं इलेक्शन पिटिशन दाखल करून घेतलं। ज्या अर्थी आमचं इलेक्शन पिटिशन ह्या कोर्टाने ऍडमिट करून घेतलं त्यावेळी कोर्टाच्या सुद्धा लक्षात आलं की आर्थिक तफावत प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, की कसल्या पैशांनी आमचं इलेक्शन पिटिशन मंजूर होईल आणि तालुका परत एकदा पोटनिवडणुकीला तालुक्याला सामोरे जावं लागणार आहे। त्यामुळे आम्ही सरकारकडे मागणी आली, आम्ही कोर्टा थ्रू मागणी केली की यांच्या सगळ्या आर्थिक व्यवहाराची चौकशी कोर्टा थ्रू